मुलांनो, पाठीमागच्या तासाला आपण न्यूटनच्या गतिविषयक नियमांचा अभ्यास केला. न्यूटनचे गतिविषयक 3 नियम आपण अभ्यासलेले आहेत. हे नियम अभ्यासत असताना दुसऱ्या नियमामध्ये संवेग म्हणजे वस्तूमध्ये सामावलेला एकंदर वेग जो आहे की जो वस्तूचे वस्तुमान आणि वस्तूचा वेग यांच्या गुणाकाराने आपण निश्चित करतो, असा संवेग पाठीमागच्या न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमामध्ये आपण पाहिला आहे. आज आपण न्यूटनच्या गतिविषयक नियमाचाच उपयोग करून संवेग अक्षयतेचा सिद्धांत, ज्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम असं म्हणलं जातं, हा सिद्धांत, महत्त्वपूर्ण सिद्धांत की जो या प्रकरणाचा शेवटचा घटक आहे, तो आज आपण या ठिकाणी पाहूया. संवेग अक्षयतेचा सिद्धांत सुरुवातीला गणिती रूपात आपण मांडण्याचा प्रयत्न करूया. यासाठी वस्तू घेतलेल्या आहेत आपण विचारात. पहिली वस्तू आहे ए. कोणतीही वस्तू आहे समजूया, की जिला आपण ए नाव दिलं आहे. त्या वस्तूचे वस्तुमान m1 आहे आणि त्या वस्तूचा सुरुवातीचा वेग u1 आहे. त्याच पद्धतीनं आपण दुसरी एक वस्तू घेऊया, की ज्या वस्तूला आपण बी नाव देणार आहे. बी या वस्तूचं वस्तुमान m2 आहे आणि त्या वस्तूचा सुरुवातीचा वेग u2 आहे. ए आणि बी या दोन वस्तू या पद्धतीनं आहेत. या वस्तूंच्या बाबतीत आपल्याला पुढे मांडणी करत असताना कोणत्याही वस्तूचं वस्तुमान m आणि सुरुवातीचा वेग u असतो हे आपल्याला माहिती आहे. ए या वस्तूचा सुरुवातीचा संवेग काय होईल? वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार म्हणजे संवेग. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे. ए वस्तूचा सुरुवातीचा संवेग किती असणार आहे? m1 u1. बी या वस्तूचा सुरुवातीचा संवेग किती असेल? m2 u2. बरोबर आहे. पुन्हा एकदा बघा, बी या वस्तूचं वस्तुमान m2 आहे, सुरुवातीचा वेग u2 आहे. ए वस्तूचं वस्तुमान आहे m1, सुरुवातीचा वेग आहे u1. आणि असं असल्यामुळं ए वस्तूचा सुरुवातीचा संवेग जो आहे तो m1 u1 होय आणि बी वस्तूचा सुरुवातीचा संवेग जो आहे तो m2 u2 आहे. आता आपण ए आणि बी या दोन वस्तूंच्या बाबतीत त्या वस्तू एकमेकांवर जेव्हा आदळतील अशी परिस्थिती विचारात घेऊया. आदळत असताना वस्तूंकडून एकमेकांवरती जे बल प्रयुक्त होतं, म्हणजे ए वस्तूवर बी वस्तूमुळे F1 बल प्रयुक्त होते असं आपण जर मानलं तर ए वस्तू त्वरणित होते. काय होते? त्वरणित. तिच्या वेगात बदल होतोय, त्वरणित होते व तिचा वेग v1 एवढा होतो असं पण मानूया. किती? v1. बी वस्तूकडून ए वस्तूवर टक्कर झाल्यानंतर, एकमेकांवर आदळल्यानंतर बी वस्तू त्वरणित होतीये F1 बलामुळं आणि तिचा वेग किती होतोय? v1. लक्षात येते का बघा? ए वस्तूच्या आघातानंतरचा संवेग, ए वस्तूचा आघातानंतरचा जो संवेग आहे तो m1 v1 होईल. ध्यानात येते? सुरुवातीचा m1 u1 आहे, लक्षात ठेवा. आणि आघात ज्यावेळी दोन वस्तूंचा झाला, आता हे आपण कशासाठी पाहतोय तर तिसरा न्यूटनचा गतिविषयक नियम जो आपण अभ्यासला त्यामध्ये दोन वस्तूंची क्रिया आहे. त्या क्रियांमध्ये क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल अशी दोन बलं त्या ठिकाणी अस्तित्वात असलेली आपण पाहिली आणि त्याच अनुषंगाने आपण या सिद्धांताची गणिती मांडणी करतोय. ए वस्तूचा आघातानंतरचा संवेग m1 v1 आहे. मग मुलांनो, तुम्हाला बी वस्तूचा आघातानंतरचा संवेग सांगता येईल, तो काय असेल? m2 v2. जेव्हा ए वस्तू बी वरती आदळल्यानंतर बल प्रयुक्त करते त्यावेळी तेवढ्याच परिमाणाचे बल, प्रतिक्रिया बल, बी या वस्तूकडून ए वस्तूवर पण प्रयुक्त होईल. वाहनांचा अपघात आपण पाहतो, ती संकल्पना याच्याशी कन्सर्न आहे, लक्षात घ्या. न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार ए वस्तू देखील बी वस्तूवर समान बल विरुद्ध दिशेने प्रयुक्त करते. जसं ए बीवर प्रयुक्त करते आदळल्यानंतर, त्यावेळी बी वस्तू एवर सुद्धा बल प्रयुक्त करते. प्रत्येक क्रियाबला समान परिमाणाचे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते, हे आपण पाठीमागच्या नियमामध्ये पाहिले. बी वस्तूचा आघातानंतरचा संवेग m2 v2 होईल. सगळं लक्षात आलंय का बघा? ए वस्तूचा सुरुवातीचा संवेग m1 u1, बी वस्तूचा सुरुवातीचा संवेग m2 u2. आता काय झाली? या दोन वस्तूंची टक्कर झालेली आहे. टक्कर झाल्यानंतर दोन्हीही वस्तू त्वरणित, बल F1 दुसरीकडनं F2
मग ए वस्तूचा आघातानंतरचा संवेग m1v1, बी वस्तूचा आघातानंतरचा संवेग m2v2. हे ए आणि बी वस्तूचं अगोदरचा संवेग आणि आघात झाल्यानंतरचे संवेग या संबंधीची माहिती इथपर्यंत आपण घेतली. आता पुढची मांडणी अशी करणार आहे आपण. मुलांनो, बी वस्तूचा आघातानंतरचा संवेग m2v2 जर बी वस्तूवर F2 बल प्रयुक्त होत असेल तर दोन राशी सारख्या असतील. इथं कोणत्या दोन राशी? F2 बरोबर ऋण F1. मुलांनो, हे ऋण चिन्ह का आलं? तर या बलांच्या दिशा ज्या आहेत त्या परस्पर विरुद्ध आहेत. प्रत्येक क्रियाबलात समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. बलांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात आणि म्हणून F2 बरोबर ऋण F1. आता या F2 आणि F1 मध्ये आपण किमती भरत जाणार. आपल्याला माहिती आहे न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमाला सुरुवात करून आपण संवेग संकल्पनेवरनं बलाची किंमत निश्चित केलेली होती. बलाचं सूत्र आपण निश्चित केलेलं होतं, ते आहे F बरोबर ma. मग F बरोबर ma असेल तर F2ची किंमत ठेवता येईल, F1ची किंमत ठेवता येईल. काय F2च्या जागेवर ठेवलं जाईल? F बरोबर जर ma असेल, इथं m म्हणजे वस्तुमान आहे आणि a म्हणजे त्वरण असते. मग आपल्या सूत्रामध्ये या, आपल्या पायरीमध्ये या काय मांडता येईल? F2च्या जागेवर आणि F1च्या जागेवर किमती मांडता येतील. F2च्या जागेवर आपल्याला काय मांडता येईल मुलांनो? m2a2, कारण F बरोबर ma आहे. मग F2 म्हटल्यानंतर m2a2 आणि F1च्या जागेवर काय मांडता येईल आपल्याला? m1a1. म्हणजे एकंदरीत पायरी काय होईल? m2a2 बरोबर ऋण m1a1. बरोबर आहे? काही कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी शंका असता कामा नये. त्या पद्धतीनं गणिती पायऱ्या आपण लिहित जाणार आहे. बघा, F2 बरोबर m2a2 आणि F1 बरोबर m1a1. जर F1 बरोबर ऋण F1 असेल, जर F2 बरोबर ऋण F1 असेल तर किमती भरल्यानंतर, याच्यामध्ये किमती भरल्यानंतर पुढच्या पायरी आता आपण ओळीनं बघतोय. बघा, m2a2 3 नंबरची पायरी बघा, बरोबर ऋण m1a1. म्हणून m2a2 बरोबर ऋण m1a1. वरचंच लेखन खाली केलेलं आहे पुन्हा एकदा. मुलांनो, F बरोबर ma. या ठिकाणी m2a2 m1a1 का ठेवलं आहे? तर F बरोबर ma आहे. बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. आता वरच्या पायरीमध्ये आपल्याला राशी राशीच्या किमती ठेवता येतील. कोणत्या किमती ठेवता येतील? आपल्याला माहीत आहे त्वरणाची किंमत उजव्या बाजूला 6 नंबरची पायरी आहे, त्याच्यामध्ये अगदी उजव्या बाजूला बघा v वजा u छेद t म्हणजे त्वरण असते आणि त्याला आपण ए इंग्रजी अक्षर देतो. वेग बदलाच्या दरास त्वरण असे म्हणतात. अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग छेद कालावधी म्हणजे त्वरण. ही ए जी किंमत आपण ठेवली आहे, A2 आणि A1 जे आहे त्या जागेवर आपण त्वरणाचं सूत्र बसवणार. त्वरणाचं सूत्ररूप आहे ते त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. असं असेल तर m2 बरोबर चिन्ह कॅन्सल करा तिथलं. m2 कंसात v2 वजा u2 छेद t बरोबर ऋण m1 कंसात v1 वजा u1 छेद t. A2 आणि A1च्या जागेवर ठेवल्यानंतर या पद्धतीची पायरी तयार झाली. आता मुलांनो, छेदस्थानचा टी डाव्या बाजूचा जो आहे आणि छेदस्थानचा टी उजव्या बाजूचा जो आहे ते परस्परांना कॅन्सल होतील. आपल्याला ते कॅन्सल करता येतं. डावीकडनं उजवीकडं नेऊन भाग घालवण्यापेक्षा जागेवर टीला टी कॅन्सल. आता खालून तिसऱ्या क्रमांकाची पायरी कशी निर्माण झाली आहे बघा. m2 कंसात v2 वजा u2 टी कॅन्सल झाला, अंश राहिली फक्त, बरोबर ऋण m1 कंसात v1 वजा u1. आता पुन्हा आपण काय करू शकतो? कंसाच्या आतमध्ये m2 आणि m1 या राशींनी कंसातल्या आतल्या पदांना गुणूया. m2 v2 वजा m2 u2 बरोबर ऋण m1 ना आत गुणल्यावर ऋण m1 v1 अधिक, आता हे अधिक का झालं? बाहेरच्याला चिन्ह ऋण आहे आणि आतमध्ये कंसात असलेलं u1 आहे त्याला सुद्धा ऋण चिन्ह आहे. ऋण चिन्हांचा गुणाकार धन, समान चिन्हांचा गुणाकार धन, यानुसार धन m1 u1. फायनली मुलांनो, पक्षांतर कोणकोणत्या बाबींचं केलेलं आहे बघा. डाव्या बाजूचा m2 u2 उजव्या बाजूला टाकलाय, ऋण आहे तो आता धन झाला, आणि उजव्या बाजूचा ऋण m1 v1 आहे तो डाव्या बाजूला टाकल्यानंतर धन झाला. आणि मग लास्ट पायरी आपल्याला भेटते m2 v2
अधिक M1V1 बरोबर M1U1 अधिक M2U2. हाच संवेग अक्षयतेचा सिद्धांत आहे मुलांनो. याला आता आपल्याला शब्दरूप द्यायचं आहे, शब्दाच्या रूपात त्याला गुंफायचं आहे. लक्षात येते का बघा. इथं डाव्या बाजूची राशी आहे तो एकूण अंतिम संवेग आहे बघा. लक्षात येते. डाव्या बाजूला जी मांडणी आहे त्यामध्ये बघा वस्तुमान M2 M1 आहे, दोन वस्तूंची वस्तुमानं झाली. मात्र वेग आहे तो V2 आणि V1च आहे. उजव्या बाजूला मात्र M1 M2 आणि U1 U2 आहे. ह्याचा अर्थ ह्या ज्या राशी मांडलेल्या आहेत डाव्या उजव्या बाजूला त्या राशी काय आहेत, त्या वस्तूंच्या बाबतीत एकूण अंतिम संवेगाचे परिमाण डाव्या बाजूला बरोबर एकूण सुरुवातीच्या संवेगाचे परिमाण. हाच संवेग अक्षयतेचा सिद्धांत आहे. तो आपण आता पुढं शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. एकूण अंतिम संवेगाचे परिमाण बरोबर एकूण सुरुवातीच्या संवेगाचे परिमाण. म्हणून जर दोन वस्तूंवर बाह्य बल कार्य करत नसेल तर त्यांचा सुरुवातीचा एकूण संवेग व अंतिम एकूण संवेग सारखाच असतो हे यावरून सिद्ध होतं. आणि मग आपल्याला संवेग अक्षयतेचा सिद्धांत मुलांना पुढील प्रमाणे मांडता येतो. या संवेगाच्या बाबतीत आपल्याला आणखीन एक बाब इथं महत्त्वाची लक्षात द्यायची आहे, ती म्हणजे वस्तूंची संख्या कितीही असली तरी त्या वस्तूंच्या बाबतीत सुरुवातीचा एकूण संवेग हा अंतिम एकूण संवेगा इतकाच असतो. हे आपण गणिती रूपात प्रूव्ह केलं. वरच्या चित्रामध्ये सुद्धा ते आपल्याला दिसून येते. संवेग सगळीकडं सारखा असा असेल तर अक्षय या शब्दाचा अर्थ काय, नेहमी स्थिर, बदल नाही असा अक्षय हा शब्द आपण घेतो. आणि म्हणून संवेग अक्षयतेचा सिद्धांत ठळक अक्षरात आपल्या स्क्रीनवरती मांडलेला आहे, तो काळजीपूर्वक पहा. दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर बाह्य बल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो, तो बदलत नाही. गणिती रूपात मांडलेला सिद्धांत आता आपण शब्दात मांडतोय, संवेग अक्षयतेचा सिद्धांत. मुलांनो, याच्याशी कन्सर्न आपल्याला अपघाताचं उदाहरण घेता येतं. दोन वाहनांचं ज्यावेळी अपघात होतो त्यावेळी वाहनांची वस्तुमानं त्याला कारणीभूत असतात. होणाऱ्या नुकसानाला वाहनांची वस्तुमानं कारणीभूत असतात, त्यांचे वेग कारणीभूत असतात. आणि वस्तुमान आणि वेग म्हणलं की काय आलं, संवेग आला. मग नुकसान किती मोठं झालं हे कशावरून ठरणार, त्यांचे संवेग किती आहेत. संवेग हा स्थिर राहतो. संवेग जर प्रचंड मोठा असेल तर नुकसानसुद्धा प्रचंड मोठं असतं. म्हणून संवेग अक्षयतेचा सिद्धांत काय सांगतो, दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर बाह्य बल कार्यरत नसले तर त्यांचा एकूण संवेग नेहमी कसा असतो, स्थिर असतो, तो बदलत नाही. या सिद्धांताला संवेग अक्षयतेचा सिद्धांत असे म्हणतात. संवेग अक्षयतेच्या सिद्धांताच्या बाबतीत वस्तूमध्ये टक्कर झाल्यानंतरही त्या वस्तूचा संवेग स्थिर राहतो. मी आत्ताच तुम्हाला अपघाताचं उदाहरण सांगितलं. अपघातामध्ये नुकसान हे संवेगावरती डिपेंड आहे. धडक झाल्यानंतरसुद्धा, वाहनांची टक्कर झाल्यानंतरसुद्धा नुकसान का होत राहते तर त्यांचे संवेग स्थिर राहिलेले आहेत. त्यामुळे नुकसान हा परिणाम आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतो. संवेग अक्षयतेचा हा सिद्धांत आहे. ज्या वस्तूंमध्ये टक्कर होते त्या वस्तूंमध्ये संवेग पुनर्वर्तित होतो आणि त्यामुळेच तशा प्रकारचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे पुन्हा त्या वस्तूमध्ये संवेग तयार होतो. आघात झाल्यानंतर किंवा टक्कर झाल्यानंतर पुन्हा संवेग तयार होतो. जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. हा न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत आहे. सिद्धांत दोन पद्धतीने मांडलेला आहे, संवेग अक्षयतेचा सिद्धांत. पहिल्यांदा आपण जे विधान बघितलं तोही संवेग अक्षयतेचा सिद्धांत आहे. दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर बाह्य बल कार्यरत नसले तर त्यांचा एकूण संवेग हा स्थिर राहतो, तो बदलत नाही. आणि तोच या सिद्धांताला न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत म्हणतात. काळजीपूर्वक लक्षात घ्या, कारण त्याच्यामध्ये क्रियाबल आणि प्रतिक्रियाबलाचा संबंध आहे. दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. हाही संवेग अक्षयतेचा सिद्धांतच आहे. तोही काळजीपूर्वक परफेक्ट आपण पाठ करायचा आहे. बघा, या संवेग अक्षयतेच्या सिद्धांतावरचं एक छोटंसं उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. आपण
बंदुकीची गोळी जी आहे त्याचं उदाहरण डोक्यात घेऊया. M1 वस्तुमानाची गोळी M2 वस्तुमानाच्या बंदुकीतून मारली जाते. तेव्हा वेगाने पुढे जाताना तिचा संवेग M1v1 एवढा होतो. गोळी उडवण्यापूर्वी बंदूक आणि गोळी स्थिर असल्याने सुरुवातीचा संवेग 0 असतो. सुरुवातीचा संवेग 0 असतो व एकूण संवेग 0 असतो. सुरुवातीचा संवेग त्यावेळेचा एकूण किती असतो? 0 असतो. गोळी उडवल्यानंतर देखील वरील संवेग अक्षयतेच्या सिद्धांतानुसार एकूण संवेग हा 0च राहिला पाहिजे. आणि तोच संवेग 0 राहायचा असेल तर तिथं काहीतरी दिसलं पाहिजे, प्रतिक्रिया तिथं दिसली पाहिजे. काय प्रतिक्रिया दिसते? ज्यावेळी मुलानं बंदुकीतून गोळी झाडली जाते त्यावेळी गोळीच्या पुढं जाण्यामुळं बंदूक मात्र मागच्या दिशेनं फेकली जाते किंवा सरकते, झटका बसतो मागच्या दिशेनं. हे बंदुकीचं मागच्या दिशेनं सरकणं जे आहे त्या सरकण्याच्या प्रक्रियेलाच प्रतिक्षेप असं म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? प्रतिक्षेप. संवेग अक्षयतेच्या सिद्धांताचं हे सुंदर असं उदाहरण आहे. ध्यानात येते? संवेग आहे याच्यातला 0 राहिला, स्थिर राहिला. का स्थिर राहिला? तर ज्यावेळी बंदुकीतून गोळी आपण झाडतो त्यावेळी कोणता परिणाम दिसतो? गोळी पुढं निघून जाते, मात्र त्याच वेळी बंदूक किंवा त्याचा पाठीमागचा दस्ता जो आहे तो आपल्या खांद्याला जोरात असा आदळतो. ती प्रतिक्रिया आहे. बंदूक मागच्या दिशेनं सरकते. ही सरकण्याची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला प्रतिक्षेप असं म्हणतात. बंदूक प्रतिक्षेप वेगाने कशी सरकते ते आपण बघूया. प्रतिक्षेप वेगानं बंदूक कशी काय सरकते? तर M1 बरोबर गोळीचे वस्तुमान, V1 बरोबर गोळीचा वेग, M2 बरोबर बंदुकीचे वस्तुमान, V2 बरोबर बंदुकीचा वेग. दोन वस्तू आहेत या ठिकाणी. आपण संवेग अक्षयतेचा सिद्धांत मांडताना काय केले? A आणि B जशा दोन वस्तू घेतल्यात तशा आपल्या दृष्टिकोनातून A आणि B म्हणजे वस्तू म्हणजे काय झालं? गोळी आणि बंदूक. दोन्हींमध्ये क्रिया आणि प्रतिक्रिया बलाचा संबंध आहे. असं असल्यामुळं मुलांनो ह्या प्रतिक्षेप प्रक्रियेमध्ये किंवा बंदुकीतून गोळी झाडली जाते याच्यामध्ये सुरुवातीचा वेग जो आहे तो 0. मग सुरुवातीचा वेग 0 असेल तर सुरुवातीचा एकूण संवेगसुद्धा कसा आहे? 0. मग आपण जो सिद्धांत मांडला तो कसा मांडला जाईल मुलांनो? या प्रतिक्षेप प्रक्रियेमध्ये किंवा या संकल्पनेमध्ये संवेग अक्षयतेचा सिद्धांत जो आपला आहे तो गणित रूपात तळाला मांडलेला दिसतोय बघा. M2v2 अधिक M1v1 बरोबर M1u1 अधिक M2u2. इथं सुरुवातीचा U1 असेल, बंदुकीचा असेल किंवा गोळीचा असेल. U1 बंदुकीचा वेग आहे, U1 गोळीचा वेग आहे, U2 बंदुकीचा वेग आहे. हे जर 0 असतील तर बरोबर चिन्हाच्या उजवीकडची राशी जी आहे ती एकूण किती होईल? 0च होणार आहे. आणि म्हणून बंदूक प्रतिक्षेप वेगाने V2, प्रतिक्षेप वेग V2 या वेगाने अशा पद्धतीने सरकेल. कशी? की ज्यामुळे संवेग अक्षयतेच्या सिद्धांतातील गणिती पायरी जी आहे त्याची उजवी बाजू आहे त्याची किंमत किती होणार आहे? 0 होणार आहे. आणि तीच मांडणी आपण इथं करतोय. M1v1 अधिक M2v2 बरोबर उजवी बाजू जी आहे संवेग अक्षयतेच्या सिद्धांताची गणिती पायरी ती किती होणार? 0. कारण गोळी असो किंवा बंदूक दोन्ही सुरुवातीला कशी आहेत? स्थिर. तुम्ही ज्यावेळेला बंदुकीतून गोळी झाडता त्यावेळी पुढची प्रक्रिया दिसून येते आपल्याला. आणि म्हणून संवेग अक्षयतेचा सिद्धांत प्रतिक्षेप या संकल्पनेसाठी कसा? M1v1 अधिक M2v2 बरोबर 0. आता मुलांनो याच्यामध्ये पक्षांतर कोणाचं होईल? M1v1चं पक्षांतर इकडं उजव्या बाजूला केलं आहे. M2v2 बरोबर M1v1 बरोबर आहे. मग M2v2 मधला M2सुद्धा उजव्या बाजूला पक्षांतर जर गेला तर फायनल आन्सर आपल्याला V2चं काय मिळतं? V2 बरोबर ऋण M1 छेद M2 गुणिले V1. हे प्रतिक्षेपासाठी आवश्यक असलेलं सूत्र आहे की ज्या सूत्रामध्ये आपल्याला V2ची किंमत या ठिकाणी दिसून येते. आपल्याला एक निष्कर्ष इथं काढता येतं. बंदुकीचे वस्तुमान गोळीच्या वस्तुमानापेक्षा बरेच जास्त असल्याने बंदुकीचा वेग गोळीच्या वेगाच्या तुलनेने अगदी कमी असतो. येते का लक्षात? बघा, वस्तुमान कोणाचं जास्त आहे? बंदुकीचं. कोणाचं कमी आहे? गोळीचं. मग ज्यावेळी या दोन्हींमध्ये क्रिया होऊन गोळी गतिमान होते
त्यावेळी बंदूकसुद्धा गतिमान होते, पण गोळीच्या तुलनेत नाही. येते का ध्यानात बघा. बंदूक झटका देते पाठीमागं, मात्र गोळीसारखी ती गतिमान होत नाही. बंदुकीचा संवेग व गोळीच्या संवेगाचे परिमाण सारखे व दिशा विरुद्ध आहेत मात्र. त्यामुळे तिथे संवेग कसा असतोय, स्थिर असतो. याच प्रकारचं आणखीन एक उदाहरण, अग्निबाण जे आहे, रॉकेट ज्याला म्हणता तुम्ही, त्याच्या प्रक्षेपणातही संवेग कसा असतो, स्थिर असतो. क्रिया मात्र कोणती दिसते, परिणाम मात्र कोणता दिसतो, पृथ्वी स्थिर आहे आणि रॉकेट मात्र पृथ्वीला प्रतिक्रिया करून दूर निघून गेलेला आहे. या पद्धतीनं संवेगाक्षयतेचा सिद्धांत हा छोटासा घटक आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. हा घटक आपल्याला निश्चितपणे समजला असेल. या घटकाशी संबंधित पाठ्यपुस्तकाच्या आधारे आपण नोट्स काढायच्या आहेत. या घटकाचा काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.